मी बाबांच्या संस्थेतून येतो. माझं नाव योगिनी आहे आणि सगळी माझी टीम आहे. आम्ही आमचा जो प्रकल्प आहे सोमनाथला, म्हणजे ताडोबाच्या जवळ प्रकल्प आहे मूल तालुक्यात, तिथे आम्ही बिजाई संवर्धनाचं काम करतो आहोत. जसं तो धानाचा पट्टा आहे मुख्य, ते तिथे शेतकरी धान घेतात, तांदूळ घेतात, म्हणून चांगल्या प्रतीची बिजाई त्यांना उपलब्ध व्हावी आणि आपले पूर्वज जे खात होते ती बिजाई संवर्धित व्हावी, याच्यासाठी आपण हे काम आम्ही तिथे करतो आहोत. आमच्याकडे आता 65 प्रकारचे धान आहेत आणि आमच्याकडे 65 प्रकारचे आता धान आहेत आणि आम्ही त्याच्यावर पहिले स्वतः प्रयोग करतो, कारण त्या देशी व्हरायटी असल्या तरी त्या आपल्या भागात होत आहेत का, काही कारण केरळच्या होत्या, काही विदर्भातल्या होत्या, काही गडचिरोली भागातल्या होत्या, भामरागड भागातल्या होत्या. तर त्या आम्ही आधी स्वतः करून बघतो. त्याचा प्रत्येक 15 दिवसांनी डेटा घेतो, याला नैसर्गिकरित्या वाढवतो आणि मग आजूबाजूचा जो शेतकरी आहे तो प्रत्येक वेळेस म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजला असेल किंवा फ्रुटिंगच्या स्टेजला असेल, ते येऊन ते सगळं बघतात, फिरतात, त्यातल्या कोणत्या व्हरायटी त्यांच्यानुसार बेस्ट वाटतात तसं ते फिल्टर करतात आणि मग त्याच्यानुसार आम्ही त्यांना ती बिजाई पण देतो. त्यांना सांगू की पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा कराल तेव्हा परत त्या सीड बँकेत त्यातली काही बिजाई तिथे आणून ठेवा. अशा पद्धतीने हा प्रयोग करतो आहोत. त्याच्यासोबत तिथलं जे काही देशी आहे, म्हणजे जसं काही वालाचे प्रकार असतील किंवा गावठी वाण किंवा काही टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार असतात, हे सगळे आम्ही थोडंसं तिथल्या गोष्टी पिकवून संवर्धित करण्याचा प्रयत्न करतोय. यासोबत मिलेट्सचा पण प्रयोग करतोय, कारण कुठेतरी मिलेट्स पण आहारात समावेश होणं अत्यंत गरजेचं आहे. आमचा पहिलाच प्रयोग होता ह्या वर्षी. आता नेक्स्ट इयरला आम्ही मिलेट्सचा पण प्रयत्न करतोय. धानामध्ये आता 65 व्हरायटी आहे, त्यातल्या बेस्ट व्हरायटी काही शेतकऱ्यांनी काढल्या. त्याच्यानंतर मग आम्ही पोषक तत्व त्याच्यात कोणता घटक किती आहे, चवीला कोणता उत्तम आहे, कारण काही तांदूळ खिरीसाठी उत्तम असतो, काही भातासाठी उत्तम असतो. अशा प्रकारे आम्ही सगळा त्याचा एक अभ्यास करतो आहोत आणि मग तो शेतकऱ्यांना देतो, कारण संस्थेकडे ते लोक खूप विश्वासाने बघतात. त्यामुळे आधी आम्ही तो पूर्ण अभ्यास करतो आणि मग त्यांना ती बिजाई त्यातली उत्तम असेल ती देव करतो. अशा पद्धतीने काम करतात. थँक्यू.